मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने वांद्रे येथील गरीब नगर परिसरात स्टेशनलगतच उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली। 19 ते 23 मे असा या मोहिमेचा कालावधी आहे। मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी अवैध मशिदी आणि मदरशांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली। या विरोधात स्थानिकांनी आंदोलन करत मुंबई पोलिसांवर दगडफेक केली। तसेच पोलिसांवर पाणी आणि बादल्या फेकण्यात आल्याचंही समोर आलं। अशा प्रसंगी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। वांद्र्यातील गरीब नगर वस्तीत नेमकं काय घडलं? पहिल्या दिवशी सगळं काही सुरळीत चालू असताना दुसऱ्याच दिवशी कारवाई दरम्यान इतका जमाव आला कुठून? दगडफेक इतक्या मोठ्या प्रमाणात झालीच कशी? जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सेजल चालू। मुंबईतील वांद्रे स्टेशन परिसरात पश्चिम रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण करण्यात आलं होतं। रेल्वे स्टेशनला अगदी चिटकूनच या अनधिकृत झोपडपट्ट्या असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची समस्याही निर्माण झाली होती। अशी माहिती आहे की या ठिकाणी 500हून अधिक झोपडपट्ट्या असून तब्बल 5000 स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण आहे। असं असलं तरी यापैकी 100 बांधकामांवर कुठलीही कारवाई होणार नसल्याचेही सांगण्यात आले। हजारो पोलिसांच्या बंदोबस्तात या अनधिकृत झोपडपट्ट्या सध्या हटवल्या जात आहेत। खरं तर 27 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्यांदा या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश काढण्यात आले। त्या विरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव सुद्धा घेतली। सुमारे 9 वर्ष या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। अखेर 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास मंजुरी देण्यात आली। मुंबई हायकोर्टाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम कारवाई सुरू झाली। तणाव वाढला तो अवैध मशिदी आणि मदरशावर झालेल्या तोडक कारवाई दरम्यान। बुधवार दिनांक 20 मे रोजी दुपारी बांद्रा परिसरातील रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 2 अवैध मशिदींवर बुलडोजर चालवून त्या जमीनदोस्त करण्यात आल्या। कारवाईची माहिती मिळताच आसपासच्या भागातून मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली। या जमावाने कारवाईला विरोध करत पोलिसांवरच दगडफेक सुरू केली। सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलंही दगडफेक करताना दिसत आहेत। वास्तविक पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र तरीही समोरून दगडफेक सुरूच होती। यानंतर ज्या ठिकाणांहून दगडफेक सुरू झाली तिथे पोलीस घुसले आणि 8 जणांना त्यांनी ताब्यात घेतलं। या प्रकारानंतर उभाठा गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांना मात्र पोलिसांवर दगडफेक करून सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्या समाजकंटकांवर काडी मात्र भाष्य केले नाही। उलट पायाभूत सुविधांसाठी होणाऱ्या कामाला जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रकार भाजपने केल्याचा आरोप वरुण सरदेसाईंनी केला। 12 वर्ष भाजप सरकार असताना बांगलादेशी इथे आलेच कसे? त्यांना मतदान पत्र कशी मिळाली? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे सवालही त्यांनी केलेत। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मात्र काहींसाठी वोट जिहाद हा महत्वाचा असला तरी आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्वाची असल्याचं त्यांनी म्हटलंय। वर्षानुवर्षे मतांच्या राजकारणासाठी अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करण्यात आले। स्थानिक पातळीवर त्यांना राजकीय संरक्षण मिळाल्याचे आरोप सुद्धा झाले आणि त्यातूनच अशा प्रवृत्ती अधिक बळावत गेल्या। परिणामी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होत असतानाही प्रशासनालाच दगडफेकीला सामोरं जावं लागलं। यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।